हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आजचा केक आहे तो 1 किलोचा बटरस्कॉच फ्लेवरचा। तर त्यासाठी मी 1 किलोचा टीन यूज केलेला आणि व्हॅनिला फ्लेवरचा प्रीमिक्स वापरलेला आणि त्याच्यामध्ये मी बटरस्कॉच इसेन्स घालून तो मी केक हा बेक करून घेतलेला आहे आणि पूर्ण क्रीमने कवर करून तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला थोडा वेळ। आणि आता त्याच्यावरती डिझाईन काढायला घेतलेली आहे। तर तुम्हाला दिसत असेल की मी येलो कलरची क्रीम घेतलेली आहे आणि ती वरच्या बाजूने लावलेली आहे, जेणेकरून येलो आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन खूप छान दिसेल, म्हणून मी येलो कलरची क्रीम घेतलेली आहे। आणि त्यासाठी मी एकूण 360 ml क्रीम ही बीट करून घेतलेली आहे। तुम्हाला दिसत असेल की वरच्या बाजूने मी क्रीम लावलेली आहे। आता केकच्या पूर्ण वरच्या बाजूने पूर्ण मी येलो कलरने ती कवर करून घेणार आहे, जेणेकरून हे कॉम्बिनेशन खूप छान दिसेल। आणि ही डिझाईन एकदम वेगळी आहे आणि सोपी आहे। तर ही डिझाईन तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि नवनवीन केकच्या आयडियाज तुम्हाला मिळून जातील। तर आता सगळ्या वरच्या बाजूने येलो कलरची क्रीम मी लावून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची क्रीम आहे ती स्पॅच्युलाने काढून घेतलेली आहे आणि स्क्रॅपरने सुद्धा मी ती काढून घेतलेली आहे। आता तुम्हाला दिसत असेल की कॉम्बिनेशन व्हाईट आणि येलो हे खूप छान दिसते। खालच्या बाजूला केक हा आपला व्हाईट ठेवलेला आहे आणि वरच्या बाजूने येलो कलरचा ठेवलेला आहे। आता तो ठेवून थोडा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि आता त्याच्या बाजूने आता बॉर्डर काढून घेणार आहे। तर त्यासाठी मी M1 नोझल घेतलेला आहे आणि त्यामध्ये अबोली कलरची क्रीम ही तयार करून घेतलेली आहे। तर सगळ्या बाजूने मी बॉर्डर काढलेली नाही आहे, थोडीशी मी ती जागा शिल्लक ठेवलेली आहे, तिथे मी स्प्रिंकल्स लावणार आहे, जेणेकरून केकची डिझाईन ही अगदी वेगळी होईल। आता सगळ्या बाजूने झालेली आहे बॉर्डर काढून। तर आता मी M1 नोझल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट क्रीम घेतलेली आहे आणि फुलं काढलेली आहेत छोटी छोटी। आता सगळ्या बाजूने मी फुलं काढणार नाही आहे, तर थोडंसं नाव ठेवायला जागा ठेवणार आहे कस्टमरचं। आणि त्याच्यामध्ये आता जी गुलाबी अबोली कलरची क्रीम आहे त्याने छोटे छोटे डॉट देणार आहे, जेणेकरून हे कॉम्बिनेशन खूप छान दिसेल। आता तुम्हाला दिसत असेल की येलो आणि अबोली कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसते आणि सुंदर दिसते, जेणेकरून तो फुलांच्या मधला जो गॅप आहे तो सुद्धा भरून निघेल। तर आता आपली वरची डिझाईन सुद्धा काढून झालेली आहे। आता जी मध्ये मध्ये शिल्लक जागा आहे ती सुद्धा भरून घेतलेली आहे क्रीमने। आता बॉर्डरच्या बाजूने मी स्प्रिंकल्स लावून घेणार आहे, जिथं गॅप आहे तिथं बॉर्डरला ठेवलेला आहे तिथे। आता तुम्ही बघत असाल की हे कॉम्बिनेशन खूप छान दिसते। आता मी कलरफुल स्प्रिंकल्स घेतलेले आहेत आणि जिथं गॅप आहे तिथे मी ती लावून घेणार आहेत आणि एक्स्ट्राचे जे स्प्रिंकल्स आहेत ते काढून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता की किती छान दिसते आपली डिझाईन, एकदम सिंपल आहे। तर आता मी त्यासाठी गोल्डन बॉल्स आहेत ते मध्ये मध्ये फुलांच्या मध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी रेड कलरचे जेली चॉकलेट मिळतं ते यूज करणार आहे। आता बघा डिझाईन खूप सुंदर दिसते, एकदम सिंपल आहे डिझाईन। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की डिझाईन आपली खूप सुंदर झालेली आहे। आता त्याच्यामध्ये रेड कलरचं जेल वापरलेलं आहे आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे।